नमस्कार. आज तुम्ही कोळकीतले आहात, म्हणजे आता आज आपण कोळकीच्या भागात आलेलो आहोत की PM सूर्यगरची फायदा घेणारी अजून एक आपले दुसरे कंझ्युमर आहेत. सर आपलं नाव? देवजीभाई पटेल. देवजीभाई पटेल. बरं. सरांचा ग्राहक क्रमांक आहे 20-32-60-41-74-93. बरं सर, मला एक माहिती अशी लागेल की तुम्ही हे बसून साधारणतः किती महिने झाले म्हणजे हे PM सूर्यगरमधूनच बसवलंय आपण? याचा तुम्हाला सबसिडीचा बेनिफिट भेटलेला आहे? भेटलाय. तुम्ही साधारणतः हे बसून किती महिने झालेले आहे? 2 का 2.5 महिने झाले मला. 2-3 महिने होत आले. मे जूनच्या दरम्यान वगैरे अंदाजे बसवला असेल आपण. बरं, ह्याची सबसिडी वगैरे तुम्हाला भेटायला वगैरे काही अनुभव चांगला वगैरे कसं आहे? चांगला आहे एकदम, काय करावं लागेल नाही. अच्छा, आणि- इझी ऍक्सेस मध्ये होऊन गेलं सगळं. एकदम. बरं, ठीक आहे. आता आणखी एक म्हणजे तुम्हाला आता बिल युनिट्स मध्ये 0 येतंय कसं आहे? 0. युनिट 0 येतं म्हणजे साधारणतः मे पासून म्हटलं तरी आता सध्या आपलं नवीन वित्तीय वर्ष चालू झाले की एप्रिल नंतर चालू होतं ते. त्याप्रमाणे तुमचं आपण बिल बघू. 0 मीन्स फक्त फिक्स चार्ज आहे ना. हे बघा, Fix. आपण इथं बघू शकतो. या सरांचं बिल हे मे मध्ये 336 आलं होतं. त्यानंतर त्यांचं सोलर जसं सुरू झालं तसं 13 युनिट, 0 युनिट, 0 युनिट आणि आत्ता पण 0 युनिटचं म्हणजे फिक्स चार्जेस फक्त लागून येत आहेत आपल्या सरांच्या ह्याच्यावरती. तरी सर आपल्याला ह्याच्याबद्दल म्हणजे काही त्रुटी वगैरे काय जाणवल्या का? म्हणजे ग्लिचेस कधी काय की अर्ज करताना अडचण वगैरे अशी काही जाणवले का? नाही. ते सगळं सोप्या पद्धतीने झालं. हो. आर यू सॅटिस्फाईड अबाउट इट? बिलकुल. बिलकुल सॅटिस्फाईड. आणि डू यू वॉन्ट टू रेकमेंड एनी अदर पर्सन टू इन्स्टॉल द सोलार? नाही, तुम्ही रेकमेंड कराल का सोलार? आणि मी PM केलं बी होतं, एक कस्टमर दिलं होतं, पण त्याच्या आधी त्यांचं झालं होतं. अच्छा, ठीक आहे. कुठेतरी. ठीक आहे, म्हणजे PM सूर्यगरला तुम्ही रेकमेंड कराल की हो. तुम्हाला सबसिडी पण व्यवस्थित भेटते आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला फायदा पण होता. हो. चालू करा. हां. सर तुम्हाला ही बाईट हे जे आहे आता हे फायनान्स ते की क्लिनिंग संदर्भात तुम्हाला तुमच्या वेंडरनं कल्पना दिलेली आहे? अच्छा, तुम्ही किती दिवसात क्लीन करतो. आठवड्यातनं एकदा क्लीन करून देता? जरा वेंडरला आपण घेऊया पिक्चरमध्ये. हो, चालतंय. वेंडर साहेब या इकडे. नमस्कार. आपलं नाव? निलेश कदम. निलेश कदम. सर, आता तुम्ही ही सिस्टीम इन्स्टॉल केलेली आहे, त्यापैकी आता ही सध्या आपण तुमची दुसरी सिस्टीम बघत आहोत. हो. मग कन्झ्युमर सॅटिस्फॅक्शन हे मला आता बऱ्यापैकी बघायला मिळालेलं आहे. तसं तुमचा अनुभव काय आहे ह्या बाबतीतला? सर आता सिस्टीम आम्ही बसवताना पूर्ण टेक्निकली बघतो. हां. कस्टमरला महत्त्वाचं म्हणजे साफसफाईसाठी अडचण नसावी, त्यामुळे हाईट त्या मापात मॅनेज केलेली असते. इव्हन तुमचे गॅप्स वगैरे मॅनेज केलेले असतात. आणि कस्टमरला आम्ही सांगितलं असतं की क्लिनिंगसाठी तुम्ही लक्ष द्या. अच्छा. आणि ह्या सगळ्या कस्टमर अवेअरनेस आम्ही पहिला बसवतो आणि नंतर सिस्टीम बसवतो. कस्टमरला सिस्टीम पूर्ण एवढी बेनिफिशियल व्हावी. बेनिफिशियल हवी. म्हणजे बसवलं त्याचं कन्झ्युमर पण समाधानी राहायला पाहिजे आणि तुमचं रेप्युटेशन पण व्यवस्थित राहायला पाहिजे. ओके सर. कस्टमर सॅटिस्फॅक्शन आम्ही main बघतो. ह्यांच्याबद्दल काही तक्रार नाही. त्या सिस्टीम बद्दल काही तक्रार नाही ना? सिस्टम बद्दल बी नाहीये ना, टोटल युनिट बसवल्यापासून काही नाहीये. अच्छा, आम्ही रात्री बाय चान्स आम्हाला काय अडचण आली, फोन केले तर ते उचलतात. ओके. कस्टमर ठीक आहे. आपण आता हे सगळं सक्सेसफुली झालेलं आहे असं ग्राहकांचं म्हणणं आहे. थँक्यू सर, आपण बहुमूल्य वेळ देऊन इथं आल्याबद्दल आपला आभारी आहोत. महावितरण तर्फे.